हाय मैत्रिणींनो, माझ्या सुविधागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण ब्लाउजचा बेसिक डायग्राम शिकणार आहोत. बेसिक डायग्राम हा ब्लाउज कटिंगचा पाया आहे. तो एकदा नीट समजला तर कोणत्याही प्रकारचा ब्लाउज अचूक फिटिंगसह तयार करता येतो. तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकत आहात, पण पूर्ण उंची कुठून घ्यायची, शोल्डर कुठून मोजायचा, छाती घेर, कमर घेर आणि मुंडा घेर नेमका कसा घ्यायचा, असा प्रश्न तुम्हाला हे पडतो का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग बेसिक डायग्राम काढायला सुरुवात करूया. इथे बेसिक डायग्रामची सर्व मापे दिलेली आहेत. ही सर्व मापे अंदाज आहेत, कारण बेसिक डायग्राम काढण्यासाठी तर पूर्ण उंची 12 इंच आहे. 12 इंचावर एक मार्क करायचा आहे. अंदाजे एक लाईन ओढायची आहे. ही रेषा ब्लाउजची लांबी ठरवते आणि पुढील सर्व मापे याच आधारावर घेतली जातात. यानंतर शोल्डर 11 इंच आहे. त्याच्या निम्मे 5.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. ही रेषा शोल्डरची आहे. त्यानंतर गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. ही शोल्डरची आहे ही रेषा. यावरून खांद्याचा उतार आणि शिवल्याची सुरुवात ठरते. तर आपण लिहित आहोत शोल्डर. ही रेषा शोल्डरची आहे. आता आपण गळा रुंदीच्या पुढे लिहित आहोत गळा रुंदी, पुढील गळा, मागील गळा. ही पुढील आणि मागील दोन्ही गळ्यांसाठी आधार ठरते. यानंतर आपण पुढील गळा घेत आहोत. तो 6 इंच आहे. वरती 2.5 खाली 2.5. डिझाईननुसार ही कमी जास्त करता येते, पण बेसिक डायग्राममध्ये आपण सर्वसामान्य माप घेणार आहोत. आता आपण पुढील गळ्याला शेप देत आहोत. आता आपण मुंडा घेर रेषा काढत आहोत. ही रेषा ब्लाउजचा खालचा भाग व्यवस्थित बसण्यासाठी महत्त्वाची असते. मुंडा घेर हा सरळ असतो, तर आपण त्यासाठी एक लाईन ओढणार आहोत. एकदम सरळ 5.5 वरती. स्केलच्या साहाय्याने लाईन ओढायची आहे. या रेषेचा आणि गळ्याचा काही संबंध नाहीये. ती रेष कुठे पण येऊ शकते. वरती जेवढं शोल्डर घेतलंय तेवढं खाली घ्यायचं आहे. आणि आपण आता मोजायचं आहे की आपला 5.5 मुंडा घेर आलेला आहे. एक लाईन ओढायची आहे. तर ही आहे मुंडा घेरची रेषा. ही आहे छाती घेरची रेषा. ब्लाउजमध्ये सर्वात महत्त्वाचे माप म्हणजे छाती घेर. याच रेषेवरून ब्लाउजचे फिटिंग केले जाते. छाती घेर आहे 34 इंच. त्याचा 8.5 इंच चौथा भागाला आणि कमर घेर हा 29 इंच आहे. त्याचा चौथा भाग हा 7.5 इंच आला. त्याच्यावर एक मार्क करायचा. ही सर्वसामान्य मापे आहेत. त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन वाढवलेलं नाही. ही कमर घेरची रेषा आहे. कमरेजवळ सैल किंवा जास्त घट न होता योग्य फिटिंग मिळते. आणि आपण दोन्ही भाग एकत्र काढत आहोत. त्यासाठी मागील भागाला 1.5 इंच आणि पुढील भागाला 1 इंच असा आपण मुंडा शेप देणार आहोत. एकदम व्यवस्थित. आज आपण ब्लाउजचा बेसिक डायग्राम पूर्ण केला आणि त्यासाठी लागणारे मापे तसेच प्रत्येक रेषेचे महत्त्व समजून घेतले. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुई धागा जिथे प्रत्येक टाका काहीतरी नवीन शिकवतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.